डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा फलटण दौरा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फलटणमधील विविध विकास कामांचं लोकार्पण। फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे लक्ष। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर। मी प्रामाणिक, पोलीस प्रशासनावर माझा विश्वास। शरण आल्यानंतर बदनेची प्रतिक्रिया। बदनेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। आमदार सुरेश धस आणि खासदार प्रणिती शिंदेने घेतली आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट। एसआयटी चौकशीची धस यांची मागणी, तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा। प्रणिती शिंदे आक्रमक। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजपावर निशाणा। ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या। भाजपा सरकारचं अमानवी आणि निर्दयी रूप उघडकीस आलं। राहुल गांधींचं टीकास्त्र। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीची तारीख जवळ आली की दिल्ली वाऱ्या वाढतात। शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांचा निशाणा। शिंदेचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र, राऊतांची बोचरी टीका। जैन बोर्डिंगच्या व्यवहारावरून रवींद्र धंगेकर आक्रमक। उद्यापासून धंगेकरांचं धरणे आंदोलन। मोहोळ यांनी उद्यापर्यंत जैन बोर्डिंगचा विषय मिटवावा, धंगेकरांचं आवाहन। राज ठाकरे ॲक्शन मोडवर थेट शाखा अध्यक्षांकडून मागवला मतदार याद्यांसंदर्भातला अहवाल। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी मतदार यादींचा अभ्यास करून घोळ समोर आणण्याचे आदेश। 3 दिवसात अहवाल सादर करणार। पुढील आठवड्यापासून होणार मतदार याद्यांची फेरपडताळणी। पहिल्या टप्प्यात 15 राज्यात विशेष मोहीम। पहिल्या टप्प्यातून महाराष्ट्राला वगळलं। शनिवार वाड्यामध्ये जाऊन पोलिसांना निवेदन देणार। मास पठण प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई केली ते विचारणार। आनंद दवे यांची भूमिका, तर पोलिसांनी अडवलं तर इथेच बसून आंदोलन करणार। दवे आक्रमक। नाशिक जिल्ह्यामधील द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा संकटात। मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान। जोरदार पावसानं द्राक्षांच्या घडावर परिणाम। फुलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल। नाशिकच्या ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा तडाखा। रामगुळणा आणि पांझण नद्यांना पूर। मालेगावमधील पावसाचा शेतपिकांना सुद्धा मोठा फटका। चांदवड, मनमाड मधील पावसानं कांदा पिकांचं प्रचंड नुकसान।